महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे। या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत 5 जिल्ह्यांमधील 1,58,777 विद्यार्थी बसलेले आहेत। परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्याची माहिती यावेळी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली आहे। 12वी पाठोपाठ आता 10वीच्या परीक्षांना सुद्धा सुरुवात झाली आहे। राज्य मंडळानं परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली परीक्षा होत असून सर्व विद्यार्थ्यांना तपासणी करून आज सोडण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचे बूट, चप्पल किंवा बॅग असो सर्वच बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी बसलेले असून विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवून पेपर सोडवून घेतले जाणार आहेत। शासन सर्वतोपरी कॉपी मुक्त परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं। शासनाने दिलेले सगळ्या आदेशानुसार तयारी झालेली आहे। प्रत्येक ब्लॉकमध्ये कॅमेरे आहेत। प्रत्येक शिक्षकांना पर्यवेक्षणाच्या संबंधाने सूचना दिलेल्या आहेत। खालून विद्यार्थी पाठवत असताना त्याचे चप्पल बूट पासून ते त्याने आणलेल्या साहित्यापर्यंत सर्वांची तपासणी व्यवस्थित करून घेतलेली आहे। आणि वरती गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना ज्या वेळेला जागेवरती बसवलंय तेव्हाही त्यांना हा विश्वास दिलेला आहे की तुम्हाला लिहिता येणार आहे। वर्षभराचा अभ्यास आपला चांगला झालेला आहे। न घाबरता या परीक्षेला सामोरं जायचं आहे। गैरप्रकार होणार नाही या दृष्टीने सूचना जशा दिल्या आहेत तसा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढावा म्हणूनही त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं गेलेलं आहे। त्यांना कॉपी मुक्त अभियानाच्या संदर्भाने प्रतिज्ञा पण दिलेली आहे।